आहे सर्वांचं या शिक्षणाचा या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, आज आपण पाहणार आहोत CDP मधील बाल विकास के सिद्धांत म्हणजे बाल विकासाच्या सिद्धांतावरती विचारले जाणारे प्रश्न जे की आपल्याला वारंवार प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत आणि जे की अतिशय इम्पॉर्टंट व्हेरी IMP क्वेश्चन्स आहेत. रिपीटेड क्वेश्चन वारंवार विचारतात, त्याच्यावरती प्रश्न आपण आज पाहणार आहोत. तर लक्षपूर्वक पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि तत्पूर्वी एक विनंती आहे, जर आपल्याला ही माहिती आवडत असेल, आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि आपले जवळचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तर चला बघूया आपला प्रश्न काय आहे. तर बच्चे के विकास के सिद्धांतों को समजना शिक्षक की सहाय्यता करता है. तर मुलांच्या विकासाच्या सिद्धांताला समजणे हे शिक्षकाची सहाय्यता करते. तर हा विचारला होता जून 2011 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, ऑप्शन एक आहे शिक्षार्थी की आर्थिक पृष्ठभूमी को पहचाने. शिक्षार्थी म्हणजे विद्यार्थी, शिक्षक नव्हे इथं. तर विद्यार्थ्याची आर्थिक जी त्याची पार्श्वभूमी आहे त्याला ओळखण्यासाठी. 2, शिक्षार्थियों को क्यों पढ़ाना चाहिए यह औचित्य स्थापित करने में म्हणजे विद्यार्थ्यांना का शिकवावं हे औचित्य म्हणजे कारण स्थापित करण्यासाठी. शिक्षार्थियों की भिन्न अधिगम शैलियों को प्रभावी रूप में संबोधित करने में. तर बघा, विद्यार्थ्यांची जी शिकण्याची शैली आहे त्याला प्रभावी करण्यासाठी. 4, शिक्षार्थी के सामाजिक स्तर को पहचानने. तर विद्यार्थ्याचा जो सामाजिक स्तर आहे तर ते ओळखण्यासाठी. तर बघा, आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 की शिक्षार्थियों की भिन्न अधिगम शैलियों को प्रभावी रूप में संबोधित करने में. काय होते तर बघा, बच्चे के विकास के सिद्धांत को समजना कशासाठी सहाय्य करतो, तर जे वेगवेगळ्या प्रकारचे आपले विद्यार्थी आहेत त्यांची अधिगम शैली कोणत्या प्रकारची आहे, आपण कोणत्या प्रकारे प्रभावित करू शकतो हे समजण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. तर पुढचा प्रश्न बघा. तर आपला पुढचा प्रश्न आहे, संकल्पनाओं की व्यवस्थित प्रस्तुति विकास के निम्नलिखित किन सिद्धांतों के साथ संबंधित हो सकती है. तर बघा, संकल्पनाची जी प्रस्तुती आहे ती विकासाच्या कोणत्याच सिद्धांताबरोबर संबंधित आहे. हा प्रश्न विचारला होता नोव्हेंबर 2012 मध्ये. तर पर्याय क्रमांक 1 आहे विकास के परिणाम स्वरूप वृद्धि होती है. तर बघा, विकास हा परिणाम स्वरूपाची वृद्धि आहे, तर हे चूक आहे. 2, विकास विषम जातीयता से स्वायत्ता की ओर अग्रसर होता है. तर बघा, विकास हा विषमतेकडून स्वायत्तेकडे अग्रेसर असतो, तर हे सुद्धा चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3, विद्यार्थी भिन्न दरों पर विकसित होते हैं. तर विद्यार्थी वेगवेगळ्या दराने विकसित होतात, हे सुद्धा चुकीचं आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विकास सापेक्ष रूप से क्रमिक होत आहे. विकास हा काय असतो तर सापेक्ष रूपाने हा क्रमिकपणे विकास होत असतो. हे आपलं योग्य उत्तर आहे. तर बघा प्रश्न, एक अध्यापिका ने पाया कि एक विद्यार्थी वर्ग बनाने में कठिनाई अनुभव कर रहा है. उसने अनुमान लगाया कि वह हीरे मतलब डायमंड का चित्र बनाने में भी कठिनाई अनुभव करेगा. उसने निम्नलिखित में से किस सिद्धांत पर आधारित होकर यह अनुमान लगाया. तर बघा, एका शिक्षकाने बघितलं की एक विद्यार्थी आहे त्याला वर्ग बनवण्यामध्ये काय होते तर कठीण वाटते आणि तसंच हिरेचं चित्र काढण्यासाठी सुद्धा तो काय होतोय त्याला ते जमत नाहीये. तर हा अनुमान त्याने कोणत्या सिद्धांतावरती काढला. तर बघा, हा प्रश्न विचारला होता 2014 फेब्रुवारी 2014 मध्ये. मी सांगितलं होतं हे क्वेश्चन अतिशय इम्पॉर्टंट आहे, PYQ मधील आहेत, तर तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ आपला बघा. तर बघा, आपला ऑप्शन आहे 1, विकास निरंतरीय होता रहता है. 2, अलग अलग लोगों के लिए विकास की प्रक्रिया भी अलग अलग होती है. विकास एक व्यवस्थित क्रम में होने की प्रवृत्ति से संबंध है. आणि चौथा आहे विकास की प्रक्रिया एक उत्परिवर्तनीय प्रक्रिया है. तर बघा,
काय आहे आपलं योग्य उत्तर? विकास एक व्यवस्थित क्रम में होने की प्रवृत्ती से संबंधित है. विकास हा एक व्यवस्थित क्रमाक्रमाने होत जातो, म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर इनमें से कौन सा बाल विकास का सिद्धांत है? तर बघा याच्यामधील कुठला एक बाल विकासाचा सिद्धांत आहे? तर हा प्रश्न विचारलेला आपल्याला फेब्रुवारी 2015 मध्ये. तर पर्याय क्रमांक 1 आहे विकास परिपक्व तथा अनुभव के बीच अन्योन्य क्रिया के कारण घटित होता है. तर अन्योन्य क्रिया म्हणजे काय? तर अन्योन्य क्रिया म्हणजे एकमेकांवरती होणारी क्रिया, म्हणजे परस्परांशी होणारी क्रिया, म्हणजे विकास आणि अनुभव यांची एकमेकांवरती होणारी क्रिया म्हणजे अन्योन्य क्रिया के कारण घटित होत आहे. बरोबर आहे. विकास परिपक्व आणि अनुभव हे एकमेकांवरती आधारितच असतात, एकमेकांशी यांचं रिलेशन असतं, म्हणून हे एकमेकांवरती आधारित असतात, म्हणून ह्यांच्या द्वारे काय होत असतो? तर विकास होत असतो. तर हे पहिलं तर बरोबर आहे. पुढचं आहे तर विकास प्रत्येक बच्चे की गति का सही ढंग से अनुमान लगा सकता है. तर हे चुकीचं आहे. विकास प्रत्येक मुलाचा सही ढंग से अनुमान लावू शकत नाही. प्रत्येकाचा विकास हा प्रत्येक मुलाबरोबर वेगवेगळा असतो. अनुभव विकास का एकमात्र निर्धारक है. तर असंही असू शकत नाही की फक्त अनुभव हाच विकासाचा एकमात्र निर्धारक असू शकत नाही. विकास प्रबलन तथा दंड के द्वारा सुनिश्चित किया जाता है. हे तर अतिशय चुकीचं आहे, म्हणून आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर बघा पुढचा प्रश्न आहे आपला विकास के सिद्धांतों के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन गलत है. तर बघा विकासाच्या सिद्धांताबद्दल कोणतं कथन गलत आहे, चुकीचं आहे हे आपण सांगायचं आहे. तर हा प्रश्न विचारला होता सप्टेंबर 2016ला. तर बघा कोणता कथन गलत हे आपण इथं सांगायचं आहे. तर एक आहे विकास वंशानुगतता और वातावरण के बीच सतत अन्योन्य क्रिया से होता है. तर हे आपलं काय आहे? बरोबर आहे. विकास हा अनुवंशिक आणि वातावरण यांच्या एकमेकांच्या परस्पर क्रियेद्वारे होत असतो, हे आपलं बरोबर आहे. आपण इथं गलत म्हणजे चुकीचं सांगायचं आहे. तर पुढचं बघा प्रत्येक बच्चा विकास के चरणों से गुजरता है, फिर भी बच्चों में वैयक्तिक भिन्नताएं बहुत होती है. तर बघा हे सुद्धा काय आहे? बरोबर आहे. प्रत्येक मुलगा हा विकासामधून येतो आणि प्रत्येक मुलाची ही वैयक्तिक भिन्नता असते. प्रत्येकाचा विकास हा वेगवेगळ्या प्रकारे होत असतो, हे बरोबर आहे. पुढचं विकास एक परिमाणात्मक प्रक्रिया आहे जिसका ठीक ठीक मापन हो सकता है. तर बरोबर आहे. विकास सुद्धा हे एक परिमाणात्मक प्रक्रिया आहे ज्याचा चांगल्या प्रकारे आपण काय करू शकतो? मापन करू शकतो. तर आपल्याला चुकीचं ओळखायचं आहे. तर पर्याय क्रमांक 2 विकास परिपक्व और अधिगम पर आधारित होता है. तर हे काय आहे? याचं चुकीचं उत्तर आहे. विकास परिपक्व आणि अधिगम पर आधारित नसतो, म्हणजे हे चुकीचं आहे, म्हणूनच हे आपलं काय आहे? बरोबर उत्तर आहे. कारण आपल्याला इथं काय सांगितलं होतं की विकासचा कोणता चुकीचा सिद्धांत आहे ते आपण इथं सांगायचं होतं, म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर पुढचा प्रश्न बघा आपला. पुढचा प्रश्न आहे शरीर के केंद्रीय भाग से परिधियों या अंगांगों की ओर का विकास दर्शाता है. तर विकास क्या दर्शाता है? तर हा प्रश्न होता डिसेंबर 2018चा. तर ऑप्शन्स आहे आपला एक ऑप्शन आहे विकेंद्रीकृत विकास के सिद्धांतों को. तर हे आपलं पहिलंच उत्तर काय आहे? बरोबर आहे. तरी सुद्धा आपण पुढचं ऑप्शन पाहूया. तर आपला पुढचं ऑप्शन आहे बघा मध्यबाह्य विकास के सिद्धांतों को. तर नाही. सोपानीय विकास के सिद्धांतों को. तर हे सुद्धा चुकीचंच आहे. आणि विकर्णीय विकास के सिद्धांतों को. तर हे सुद्धा आपलं चुकीचं उत्तर आहे. आपला प्रश्न होता तर शरीर के केंद्रीय भाग से. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे आपला निम्नलिखित में से कौन सा विकास का सिद्धांत नहीं है. तर यातला विकासाचा सिद्धांत कोणता नाही ते आपण सांगायचं आहे. तर बघा 2 व्यक्ती अलग अलग गती से विकास करते हैं. बरोबर आहे. इथं नाही सांगायचं आहे, म्हणजे चुकीचं सांगायचं आहे. व्यक्ती अलग अलग गती से विकास करते हे बरोबर आहे. विद्यार्थी व्यक्ती यांचा वेगवेगळ्या प्रकारची गती असते आणि त्यानुसार त्यांचा विकास होत राहतो. प्रत्येकाचा विकास हा सारखा नसतो. प्रत्येक व्यक्तीचा व्यक्तिपरत्वे विकास हा वेगळा असतो, म्हणून हे बरोबर आहे. विकास के तुलनात्मक रूप से क्रमिक होता है. तर विकास हा तुलनात्मक रूपाने काय असतो? तर क्रमिक असतो, हे सुद्धा बरोबर आहे. विकास समय के साथ धीरे धीरे घटित होता है.
हे सुद्धा बरोबर आहे. विकास हा आपला निरंतर होणारी प्रक्रिया नाही, तर विकास हा काय होतो तर वेळेनुसार हा थोडा थोडा कमी कमी होत जातो. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विकास की सटीक गति एवं प्रकृति जन्म के समय ही निर्धारित हो जाती है. तर हे आपलं आहे चुकीचं उत्तर आणि आपल्याला नाही हे म्हणजे गलतच इथं शोधायचं होतं. म्हणून विकास हा काय आहे तर गती एवं प्रकृती जन्म के समय ही निर्धारित होतोय. तर हा जन्माच्या वेळी निर्धारित होत नाही. काय विकास हा जन्माच्या वेळी निर्धारित होत नाही. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर पुढचा प्रश्न बघूया आपला. पुढचा, विकास का शीर्षगामी सिद्धांत प्रतिपादित करता है की. हा क्वेश्चन आहे जून 2022चा. तर बघा, विकासाचा शीर्षगामी सिद्धांत हा काय प्रतिपादित करतो तर पर्याय क्रमांक 1 आहे, विकास पैर से सिर की ओर होता है. काय विकास हा पैर से सिर की ओर होता है. 2, विकास सिर से पैर की ओर होता है. 3, विकास केंद्र से छोरों तक होता है. 4, विकास छोरों से केंद्र की ओर बढ़ता है. तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विकास सिर से पैर की ओर होता है. विकास हा काय होतो तर डोक्यापासून काय पायाकडे होत जातो. बघा, लहान बाळ असतं ते सुरुवातीला आपलं डोकं उचलतं डोक्यापासून, नंतर त्याचा खाली पायापर्यंत विकास होत जातो. हे आपलं योग्य उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न आहे आपला, अधोगामी सिद्धांत को निम्नलिखित में से किस उदाहरण में दर्शाया गया है. तर अधोगामी सिद्धांत याचं कोणतं उदाहरण आपल्याला इथं दिलेलं आहे. तर बघा, हा प्रश्न विचारला होता आपल्याला जानेवारी 2022 मध्ये. तर याचं पर्याय आहेत आपला, एक आहे, शिशु अपनी बाहों के प्रयोग से पहले दृष्टि विकसित करते हैं. पुढचे ऑप्शन आहेत, शिशु संज्ञानात्मक क्षमता विकसित करते हैं और फिर भाषा सीखते हैं. 3 आहे, शिशु बुदबुदाने से पहले किलकिलाना सीखते हैं. आणि 4 आहे, शिशु पहले अपने धड़ और फिर अपने हाथ और पैर हिलाना सीखते हैं. तर बघा, अधोगामी सिद्धांताचं कोणतं उदाहरण आहे तर अधोगामी सिद्धांताचं योग्य उदाहरण पर्याय क्रमांक 4 आहे, शिशु पहले अपने धड़ और फिर अपने हाथ और पैर को हिलाना सीखते. हे आपलं योग्य उत्तर आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण CDP मधील वारंवार विचारले जाणारे बाल विकास के सिद्धांत वरील प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आणि तुम्ही पाहिलंच असेल की हे प्रश्न आपल्याला PYQ मधील आहेत. मागच्या वर्षी त्याच्या आधी आपल्याला वारंवार विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत. म्हणून हा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. धन्यवाद.